आपण ऐकत आहात पृथ्वीची गोष्ट. मानव पृथ्वी नष्ट करू शकतो ही मानव जातीनेच आत्मप्रौढीने मांडलेली हास्यास्पद संकल्पना आहे. आपल्या ग्रहाबद्दल जाणून घेऊया. पृथ्वीचे वय 450 कोटी वर्षे. जवळजवळ तेवढाच काळ म्हणजे 380 कोटी वर्षापासून तिच्यावर जीवसृष्टी नांदते. सर्वप्रथम सूक्ष्म जीवाणू, नंतर बहुपेशीय जीव, जटिल रचना असणारे सागरी आणि पुढे जमिनीवरचे जीव आणि प्रगतीच्या या वाटेवर मग जीवसृष्टीचा सुवर्णकाळ, ज्यात उभयचर, महाकाय डायनासोर आणि पुढच्या टप्प्यात स्तनधारी जीव जन्माला आले. प्रचंड उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर निरनिराळ्या जीवसमूहांची उत्पत्ती, प्रगती, सर्वनाश झाला. दरवेळी नव्या पर्वतरांगा बनल्या, नष्ट झाल्या, धूमकेतू आदळले, ज्वालामुखींचा उद्रेक झाला, सागरी पातळी वाढली, कमी झाली, खंड बनले, विलग झाले. ही अशी कधी न संपणारी प्रचंड उलथापालथ पृथ्वीने जर प्रत्येक वेळी आरामात पार केली तर ती आपल्यालाही पार करून सहज पुढे जाईल. कल्पना करा, जगातील सर्व राष्ट्रांची अण्वस्त्रे एकाच वेळी डागली गेली आणि त्यात सर्व जीव होरपळून मेले. पृथ्वी एकदम उष्ण बनली तरी जीवन कुठेतरी अस्तित्वात राहीलच. जमिनीच्या खोलवर, ध्रुवांच्या बर्फाखाली, कुठे ना कुठे. मग कधीतरी पृथ्वी परत थंडही होऊ लागेल. ती पुन्हा जीवसृष्टीसाठी अनुकूल होईल आणि मग जीवनाचा प्रसार आणि उत्क्रांती पुन्हा सुरू होईल. अर्थात आजच्या इतकी विविधता पुन्हा यायला काही कोटी वर्ष जातील. पृथ्वी वाचेल हे मात्र नक्की. वाचणार नाहीत ते आपण. ओझोनचा थर विरळ झाला तर अतिनील किरणे जमिनीवर पोचतात. त्यात काय, अतिनील किरणं जीवनासाठी पूरक असतात. ती एक मोठी शक्ती आहे ज्यामुळे जीवात उत्परिवर्तन घडून येते. खूपसे जीव यामुळे भरभराटीस येतील, खूपसे जीव नष्टही होतील. पण तुम्हाला काय वाटतं, हे असं पहिल्यांदाच होतंय? ज्याला प्राणवायू म्हणतात त्या ऑक्सिजनचा विचार करा, जे खरं तर चयापचयातून निर्माण फ्लोराईनसारखेच एक क्षयकारी विष आहे. 300 कोटी वर्षापूर्वी जेव्हा वनस्पतींनी पहिल्यांदा ऑक्सिजन उत्सर्जित केला तेव्हा तत्कालीन इतर जीवसृष्टी संकटात सापडली होती. झाड असा प्राणघातक वायू उत्सर्जित करून वातावरण प्रदूषित करीत असताना पृथ्वी जीवसृष्टी जगवण्यासाठी निष्प्रभ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तरीही जीवनाने रस्ता शोधलाच. मानवाच्या लेखी 100 वर्षे हा फार मोठा काळ आहे. 100 वर्षापूर्वी आमच्याजवळ मोटार गाड्या, विमाने, संगणक अथवा लसीकरण नव्हते. तो काळच वेगळा होता. पण पृथ्वीच्या हिशोबात 100 वर्षे म्हणजे काहीच नाही, लाख वर्षही काहीच नाही. या ग्रहाचा श्वास आणि अस्तित्व फार विशाल मोजपट्टीवर मिळतं. आम्हाला तिचे आरोह अवरोह समजत नाहीत. किंबहुना आमच्याजवळ ते समजून घेण्याची विनम्रता देखील नाही. पृथ्वीने पापण्यांची उघडझाप करण्याच्या कालावधी एवढे दीर्घ आहे आमचे अस्तित्व. उद्या जर मानवजात नष्ट झाली तर पृथ्वीला तिने काही गमावलंय असं वाटणार नाही. कदाचित आम्ही तिच्या लक्षात सुद्धा राहणार नाही. मूळ आधार मायकल क्रायटन यांची ज्युरासिक पार्क व कॉंगो ही कादंबरी. मूळ प्रकाशक आल्फ्रेड नॉफ.